बघा इथे जो आतापर्यंत आपण पार्ट कंप्लीट केलाय तो मलेरियाचा होता. ओके, मलेरियामध्ये आपण सर्व गोष्टी बघितल्यात की कसा वेक्टर बॉर्न डिसीज आहे तो, किंवा त्याच्यामध्ये जी लाईफ सायकल आहे हे सुद्धा बघितलं आपण, सिमटम्स. त्यानंतर आपण त्याची काही ट्रीटमेंट, इपिडेमिओलॉजी, प्रोफायलॅक्सिस हे सर्व कंप्लीट केलेलं आहे. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आज आपण डेंग्यू स्टार्ट करतोय. डेंग्यू सुद्धा कसा असणार आहे, एक वेक्टर बॉर्न डिसीजेस आहे ज्याच्यामध्ये परत जे काही मॉस्किटो असतात ते ऍक्ट करतात ऍज अ वेक्टर. ते परत मॉस्किटो ठीक आहे. पण आपण ज्यावेळेस मलेरिया स्टडी केला त्याच्यामध्ये कोणता मॉस्किटो होता, कोणाला माहिती का? एनाफेलस मॉस्किटो मैम. व्हेरी गुड. तर इथे कोणता मॉस्किटो आहे? इथे फिमेल ऍडिस मॉस्किटो आहे, जिचं नाव काय असणार आहे, एडिस इजिप्टी. ओके, आता जे काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, सॅटर्डेला मी तुम्हाला एक टेस्ट देईल, जी तुम्हाला टेस्ट कम्प्लीट करायची आहे, आणि मी तुमचं काही एक 15 मिनिटसाठी डिस्कशन त्याचं ठेवेल मंडेला मॉर्निंगला. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे इम्पॉर्टंट पाहिजे की कोणती मॉस्किटो एक्झॅक्टली, कारण की आपण ज्यावेळेस चिकनगुनिया स्टडी करणार आहे त्यावेळेस कोणता मॉस्किटो आहे, किंवा इथे कोणती मॉस्किटो आहे, मलेरियामध्ये कोणती होती, यांचे तुम्हाला इथे नावं माहिती पाहिजे. तर एडिस इजिप्टी ही कशाची असणार आहे, डेंग्यू. मला एकदा सांगता का, माझ्या मागे आवाज काही तुम्हाला डिस्टर्ब करतोय? नो मैम. ठीक आहे. नाउ इट इज अ वेक्टर बोर्न डिसीज. आपण जसं बघितलं की मॉस्किटो इथे काय करणार आहे, एक अनहेल्दी पर्सन कडून एक हेल्दी पर्सन कडे, अनहेल्दी म्हणजे जो इन्फेक्टेड पर्सन आहे, इन्फेक्टेड, त्याच्याकडून इन्फेक्शन कोणाकडे देते, हेल्दी पर्सन कडे देते. सेम मलेरियामध्ये जसं आपण स्टडी केलं होतं तीच डेंग्यू मध्ये पण इथे असणार आहे. म्हणजे एक वेक्टर बॉर्न डिसीज आहे. डिफरिंग फॅक्टर्स बघायचे इथे. एडिस इजिप्टी हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह एजंट असणार आहे. नाउ डेंग्यू इज द मोस्ट रॅपिडली स्प्रेडिंग मॉस्किटो बॉर्न व्हायरल इन्फेक्शन. आता हा पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करायचा. जसं समजा मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मलेरियामध्ये सांगितलं होतं ते एक वेक्टर बॉर्न डिसीज आहे, ट्रू. पण त्याच्यामध्ये जो ट्रान्समिटिंग आहे किंवा पॉझिटिव्ह एजंट आहे तो कोण होता, प्लाझ्मोडियम होता. ओके, प्लाझ्मोडियम जो कशाच्या याच्यात अंडर आहे, प्रोटोझोआच्या अंडर असणार आहे. म्हणजे जो हा प्लाझ्मोडियम आहे तो एक प्रोटोझोआ आहे. पण इथे जो काही पॉझिटिव्ह एजंट आहे तो काय, एक व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे व्हायरस असणार आहे इथे. ओके, मलेरियाच्या मध्ये तो एक प्रोटोझोन होता, इथे व्हायरल इन्फेक्शन आहे. हा एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर इथे असणार आहे. म्हणजेच कोणता, डेंग्यू व्हायरस. डेंग्यू व्हायरस असणार आहे. पण त्याचं जे स्ट्रक्चर बघितलं तर तुम्ही बघितलं तर एक तर डबल स्टँडर्ड डीएनए असतो, डीएनए. अजून कसं स्ट्रक्चर असू शकतं, सिंगल स्टँडर्ड डीएनएचे पण व्हायरसेस असतात. ओके, काही याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड आरएनए. ओके, आपण ज्यावेळेस एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर्स बघतो, आपल्यामध्ये डीएनए असतो आणि व्हायरसेस मध्ये आपण आरएनए लिहितो. पण याच्यामध्ये कसं असणार आहे, सिंगल स्टँडर्ड पॉझिटिव्ह सेन्स्ड आरएनए, दॅट इज फ्लॅवी व्हायरसचा तो प्रेझेंट असणार आहे. याच्यामध्ये 4 टाइप्स ऑफ डीएनए म्हणजे डेंग्यू व्हायरसेस असतात, म्हणजे सिरो टाइप्स त्याला म्हणतात. एक डेंग्यू व्हायरस 1, त्याला डेनव्ही म्हणतात. डेंग्यू व्हायरस हा व्ही स्टँड फॉर व्हायरस. डेनव्ही 1, 2, 3 अँड 4 हा एक इम्पॉर्टंट आहे. याचे 4 सिरोटाइप्स बघितले जातात. कोणते आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे, कशा टाइपने लिहितात. हा कशा टाइपचा, म्हणजे यांच्यामध्ये जे मॉलिक्युलर हे आहे डीएनए किंवा आरएनए आहे तो कसं एक सिंगल स्टँडर्ड पॉझिटिव्ह सेन्स आरएनए व्हायरस आहे. त्यानंतर व्हायरल इन्फेक्शन असणार आहे, एडिस इजिप्टीने याचे इन्फेक्शन होतंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, हे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण बघतोय. याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट आहे. समजा जर तुम्हाला एकदा इन्फेक्शन झालंय कोरोना व्हायरसचं, त्याच्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होईल का, नाही होणार, कारण की तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी त्याच्या प्रती काय असणार आहे, अँटीबॉडीज आता प्रेझेंट असणार आहे. पण इथे असं दिलंय की जर तुमच्याकडे डेन व्हायरसचा डीईएन व्हायरस 1चे इन्फेक्शन झालंय, तर तुम्हाला ज्यावेळेस परत डेन व्हायरस 1चे इन्फेक्शन होईल ना त्यावेळेस तुमच्याकडे बॉडीमध्ये इम्युनिटी आहे. पण याच टाइमला जर डेन व्हायरस 2 चे जर तुम्हाला इन्फेक्शन झालंय तर त्याचे सिम्पटम्स दिसतात. आणि याच टाइम मध्ये ऍट अ टाइम तुम्हाला डेन व्हायरस 1 पण झालाय आणि त्याचं दुसऱ्याचं पण इन्फेक्शन झालंय, तर जे काही सिम्पटम्स असतील ते कसे असणार आहे, जास्त सिव्हिअर इथे इन्फेक्शन असणार आहे. इथे सेकंडरी इन्फेक्शन
विथ डिफरंट सिरोटाइप्स कॉजेस रिस्क ऑफ. आता ही रिस्क मी म्हटलं तुम्हाला जास्त सिम्पटम्स दिसतील, पण कशाचे एक्झॅक्टली सिम्पटम्स दिसतील, तर इथे असणार आहे डेंग्यू हिमोरेजिक फीवर. डेंग्यू हिमोरेजिक फीवर. व्हॉट इज हिमोरेजिक? कोणाला माहिती आहे का हिमोरेजिक काय असतं? बघा इथे ज्या ब्लड कॅपिलरीज असतात किंवा ब्लड वेसल्स असतात आपल्या, त्याच्यामध्ये ज्या काही आपले अँटीबॉडीजच्या लेवल्स असतात किंवा इंटरल्युकिन्स म्हटलं जातं, इंटरफेरॉन्स म्हटलं जातं, ट्युमर नेक्रोटिक फायबर्स TNF म्हटलं जातं, यांचं ज्यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं बॉडीमध्ये इन्फ्लामेशनसाठी, तर या कॅपिलरीज आहेत ना त्या बस्ट होतात आपल्या. बस्ट तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला ज्यावेळेस लागतं तिथे आतमध्ये मुक्का मार लागल्यानंतर काळं निळं एकतर होतं, नाहीतर असे डॉट्स दिसतात. जर तुम्हाला गोवर झालं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल डेंग्यू मध्ये पण, डेंग्यू व्हायरस मध्ये पण होतो. याला एक नाव आहे ते मी तुम्हाला सांगते, मॅक्युलोपॅप्युलर रॅश. हे असे डॉट डॉट दिसायला लागतात रेड कलरचे. झालंय ते कशामुळे होत आहेत? तुमच्या आतमध्ये ब्लडमध्ये किंवा त्या ब्लड कॅपिलरीज ज्यावेळेस बस्ट होतात, टायनी टायनी असतात आणि बस्ट होतात, ते बस्ट झाल्यानंतर तिथे अशी रेडनेस दिसून येते आणि ते काय असतं? डेंग्यू हिमोरेजिक फायबर. आणि याच्यामुळे काय होणार आहे? खूप जास्त प्रमाणामध्ये ताप त्या व्यक्तीमध्ये बघितला जातो. दॅट इज डेंग्यू हिमोरेजिक फीवर. त्याच्यानंतर बघताय डेंग्यू शॉक सिंड्रोम सुद्धा इथे बघितला जातो. तो कशावरती डिपेंड आहे? अँटीबॉडी डिपेंडेंट एनहान्समेंट वरती, ADE वरती डिपेंडेंट आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम. जर आपण बघितलं की ज्या मलेरियाचे जे मॉस्किटोज आहेत ते कोणत्या टाइमला जास्त चावतात, म्हणजे कोणत्या टाइपला जास्त ऍक्टिव्ह असतात, तर ते इव्हनिंगला एकतर असतात, नाहीतर मग काय म्हटलं जातं ते डॉन, म्हणजे सकाळी पहाटे ते असतात. पण जर तुम्ही डेंग्यूच्या बद्दल बघितलं तर ते डे टाइम मध्ये बाईट करणार आहेत. जसं तुम्ही मलेरियामध्ये बघितलं की ते कोणत्याही खराब पाण्यामध्ये पण हे करतात, ब्रीड करतात, म्हणजे तिथे एग लेइंग होणार आहे, त्याचा लार्वीचं प्युपाचं परत अडल्ट, म्हणजे ही स्टेज आहे ती त्यांची खराब पाण्यामध्ये पण होतीये. पण हे जे मॉस्किटोज आहेत रिलेटेड टू डेंग्यू व्हायरस, म्हणजे कोणते? एडिस इजिप्टी, ते ब्रीड करू शकतात क्लीन वॉटरमध्ये. पण इथे कसं पाहिजे? स्टॅग्नंट पाहिजे वॉटर. जर इथे ऑप्शन दिला रनिंग वॉटरमध्ये मॉस्किटोज ब्रीड करतील का, रिव्हर वॉटरमध्ये म्हणजे ब्रीड करतील का, तर नाही. ते क्लीन आणि स्टॅग्नंट वॉटरमध्ये काय करणार आहे? ब्रीड करणार आहे. म्हणजे पाण्यामध्ये एग्स ते ले करतील आणि एग्सचं जे फर्दर तुम्हाला माहिती ऑलरेडी सांगितले मी लास्ट लेक्चरमध्ये, आपण आता परत तिथे बघणार आहोत. पण हे क्लीन स्टॅग्नंट वॉटरमध्ये ब्रीडिंग करतात. ओके, लाईक वॉटर स्टोर इन कंटेनर्स. समजा एक ड्रम आहे, रिकामा ड्रम आहे, पावसाळा चालू आहे, त्या ड्रम मध्ये पाणी साठणार आहे आणि ते पाणी जास्त साठल्यामुळे काय होतं? त्याच्यामध्ये आता मॉस्किटो येऊन काय करतील? एग्स ले करतील. मग त्याच्यामध्ये तुम्ही अशा आळ्या सगळ्या सारखं बघितलं असेल, ते काय असतात? एक लार्वी असते. मग तीच कूलरमध्ये किंवा टायर बघितलं असेल रिकामे पडले असेल, त्याच्यामध्ये पाणी साठतं. मग त्याच्यानंतर त्या पुढच्या स्टेजेस होतात. किंवा फ्लावर पॉट्स असतात ज्याच्यामध्ये आता माती निघून गेलेली असते, रिकामे असतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे मॉस्किटो काय करतील? ब्रीड करतील. म्हणजे त्यांना कशी कंडिशन पाहिजे एवढं लक्षात घ्या. स्टॅग्नंट वॉटर पाहिजे, म्हणजे थांबलेलं पाणी, वाहता प्रवाह नकोय त्यांना पाण्याचा. स्टॅग्नंट वॉटर, क्लीन वॉटर मध्ये पण ते काय करतात? ब्रीड करू शकतात. डे टाइम मध्ये हे मॉस्किटोज बाईट करतात. हिमोरेजिकचा तुम्हाला मी अर्थ सांगितला. ओके, ह्या गोष्टी समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही रीड कराल ना आता नेक्स्ट टाइम नोट्स, त्यावेळेस तुम्हाला हे वर्ड्स आठवले पाहिजेत. ओके, वर्ड टू वर्ड आपण काय एक्सप्लेन करतोय. नाउ वेन, आता ज्यावेळेस एक मॉस्किटो बाईट करते इन्फेक्टेड पर्सनला, आता इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमध्ये काहीतरी तो व्हायरस तर असायला पाहिजे, नाही तर प्लाझ्मोडियम इन केस ऑफ मलेरिया. पण ज्यावेळेस आपण डेंग्यू बद्दल बोलतोय तर याच्यामध्ये काय असणार आहे? व्हायरस असणार आहे. व्हायरस त्या पर्सनच्या बॉडीमध्ये काय असणार आहे? एकच मिनिट, मी सायकल दिली आहे. ओके, इथे समजून घ्या. तोच पॉइंट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. हा जो व्यक्ती आहे याला इन्फेक्शन झालंय डेंग्यूचं, आता याच्या बॉडीमध्ये डेंग्यू व्हायरस आहे. आता हा जो मॉस्किटो आहे तो या व्यक्तीला बाईट करेल त्यावेळेस त्याचं ब्लड सक करेल, म्हणजे याचा व्हायरस या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जातोय, तो गटमध्ये जाईल. तुम्हाला गटमध्ये माहिती पुढच्या स्टेजेस काय. गटमध्ये गेल्यानंतर उकायनेट उसिस्ट बनतात आणि त्याला परत काय होणार आहे? व्हायरस आता रेडी टू, म्हणजे सलायव्हरी ग्लँड पर्यंत तो जाणार आहे. त्याचं तिथे काय होईल? रेप्लिकेशन होईल, मॅच्युरेशन होईल आणि तो व्यक्तीला आता दुसऱ्या व्यक्तीला जाऊन तो काय करतोय? आता बाईट करतोय, म्हणजे याचं इन्फेक्शन त्यांनी या व्यक्तीमध्ये आणलंय. ओके, मॉस्किटोनी दुसऱ्या व्यक्तीमध्ये याचं इन्फेक्शन घेऊन आलंय. एवढी जी स्टेज आहे इथली, जी आपण बघितली आता,
ती सेम तुम्ही इथे स्टडी केली आहे. ओके, एका पर्सन पासून दुसऱ्यापर्यंत तो काय करतोय, इन्फेक्शन कॅरी करतोय. आणि इन्क्युबेशन पिरियड म्हणजे जो हा टाइम होता, आता मॉस्किटो आता थांबलाय, त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी त्याचं रेप्लिकेशन होत आहे. म्हणजे काय, इन्क्युबेशन टाइम मिळतोय. इन्क्युबेशन टाइम मध्ये ते व्हायरस काय होतोय, रेप्लिकेट होतोय, जास्त प्रमाणामध्ये बनतोय. ओके, ही स्टेज तुम्ही इथे बघितली. इन्क्युबेशन, when infected mosquito bites healthy person, the virus is transmitted to bloodstream. ज्यावेळेस आता तो इन्फेक्टेड व्हायरस किंवा मॉस्किटो दुसऱ्या व्यक्तीला बाईट करणार आहे, त्याच्या बॉडीमध्ये हा व्हायरसचा इंजेक्शन होणार आहे. नाउ दिस मॉस्किटो बाईट्स इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्स अँड स्प्रेड व्हायरस टू अदर पर्सन. म्हणजे ही एक सायकल आहे, कळालं तुम्हाला. आता तो एक इन्फेक्टेड पर्सन झाला, आता त्याच्यामध्ये व्हायरस आलेला आहे, तर त्याला ज्यावेळेस एक हेल्दी मॉस्किटो बाईट करेल, आता तो इन्फेक्शन त्याच्यामध्ये जाईल, त्याच्यामध्ये परत रेप्लिकेशन, त्याला एक इन्क्युबेशन टाइम, आता तो जाऊन दुसऱ्या पर्सनला बाईट करेल, म्हणजे त्याला इन्फेक्शन. ही एक कम्प्लीट एक सायकल आहे, ज्याच्या थ्रू ह्या व्हायरसचा स्प्रेड होतोय फ्रॉम पर्सन टू पर्सन वाया वेक्टर. वेक्टरद्वारे केलं जाते. जर मॉस्किटोज नसले, याच्या पूर्ण सायकलमध्ये मॉस्किटो काढले, तर व्हायरस स्प्रेड होऊ शकतो का, तर नाही. तर याच्यामध्ये काय होतंय, फक्त जो काही व्हायरस आहे तो एका पर्सन कडून किंवा इन्फेक्टेड पर्सन कडून हेल्दी पर्सन कडे फक्त या मॉस्किटोजद्वारे जाऊ शकतो. काल इथपर्यंत हा फक्त इंट्रोडक्टरी पार्ट होता जो आपण बघितलाय आता. ठीक आहे ना इथपर्यंत? येस. ठीक आहे, सिम्टम्स बघा. सिम्टम्स मध्ये तुम्ही काय स्टडी करता? सिम्टम्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा डिसीज झाल्यानंतर त्याची बॉडी काहीतरी सायन्स दाखवते, ते तुम्ही सिम्टम्स मध्ये बघता. तुम्हाला कोणाला डेंग्यू झालाय का आजपर्यंत? म्हणजे कोणाला इन्फेक्शन डेंग्यूचं झालंय का, मलेरियाचं? जर तुम्हाला डेंग्यू जर झालेला असेल, तर तुम्हाला काही प्रमाणामध्ये याच्या गोष्टी सोप्या वाटतील. आणि जर कोणाला इन्फेक्शन झालं नसेल, तर मी तुम्हाला इथे जरा डिटेलमध्ये सांगते की एक्झॅक्टली होतं काय. एकतर खूप जास्त ताप येतो, पण तो ताप कसा असतो बघा, काही जणांना असं म्हटलं जातं की ताप येतोय जातोय येतोय जातोय, त्याला म्हटलं जातं सॅडल पॅक. सॅडल बॅक म्हणजे, सॅडल म्हणजे कशा असतात, एक पीक येतो जिथं पीक खूप जास्त ताप वाढतो, मग परत ताप जातो, आणि परत काही दिवसानंतर 2 दिवसानंतर परत तेवढाच ताप वाढतोय, म्हणजे हे काय सॅडल. त्याच्यानंतर वर खाली जे हे पीक्स असतात, यांना काय म्हटलं जातं, सॅडल बॅक. म्हणजे सडन हाय फीवर, लवकर म्हणजे हे पीक्स असणार आहेत, 2 पीक, एकदा खूप वाढतो, परत खूप कमी होतो, परत त्यानंतर खूप वाढतो, याला म्हटलं जातं सॅडल बॅक. आणि ही एक फीचर आहे कशाच्या रिलेटेड, डेंग्यूच्या रिलेटेड. ओके, त्यानंतर सिव्हिअर हेडेक एकतर असणार आहे, म्हणजे डोकेदुखी खूप असणार आहे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट आहे, एकच मिनिट, हा, रेट्रो ऑर्बिटल प्लेन. हे दिसतंय का तुम्हाला, रेट्रो ऑर्बिटल पेन म्हणजे काय? तुम्ही असं कधी ऐकलंय कोणाकडून की त्यांच्या डोळ्याच्या मागे दुखतंय, की डोळ्याच्या मागच्या साईडला दुखतंय? ते जे पेन असतं, जे डोळ्याच्या मागे जाणवलं जातं, त्याला म्हटलं जातं रेट्रो ऑर्बिटल पेन. ओके, हा एक फीचर आहे जो डेंग्यूच्या याच्यामध्ये बघितला जातो. एक सिव्हिअर मायल्जिया आणि काय आहे, अर्थ्रॅल्जिया. कोणी सांगू शकतं का मायल्जिया म्हणजे काय? येस, व्हॉट इज मायल्जिया? मी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलं होतं, मलेरियाच्या रिलेटेड पण हे सिम्टम्स होते. मायल्जिया म्हणजे काय, कोणी नोट डाऊन केलंय? व्हॉट इज अर्थ्रॅल्जिया? बघा, इथे तुम्हाला नोट डाऊन करायचे या गोष्टी, कारण की तसंच तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली या वर्ड्सचं मिनिंग काय आहे. मायल्जियामध्ये तुम्हाला सांगितलं तर मसल पेन होणं, अर्थ्रॅल्जियामध्ये बोन एक किंवा काय म्हणू शकता, जॉईंट पेन हे खूप जास्त प्रमाणात असणार आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी घेऊन त्याला म्हटलं जातं ब्रेक बोन फीवर. ओके, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, एक तर सॅडल बॅक आणि एक ब्रेक बोन फीवर, रेट्रो ऑर्बिटल पेन. आणि त्याच्यानंतर एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही मॅक्युलो पॅप्युलर रॅश किंवा मॅक्युलर रॅश म्हणतात, मॅक्युलो पॅप्युलर रॅश. याच्यामध्ये काय होतं, पूर्ण शरीरावरती असे रेड डॉट डॉट दिसायला लागतात, रेड डॉट डॉट असे. हे डॉक्टर याच्याद्वारे पण आयडेंटिफाय करतात की त्याच्यामध्ये किती सिव्हिअर किंवा इन्फेक्शन आहे डेंग्यूचं. जर एवढं जास्त सिव्हिअर नसेल तर त्याला फक्त काही टॅबलेट मेडिकेशन वरती ठेवलं जातं,
नाहीतर त्याला किमोथेरपी दिली जाते किंवा किमो प्रोफायलॅक्सिस इथे बघितलं जातं. इथे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं एकच मिनिट. हा, हिमोरेजिक फिवर. हिमोरेजिक मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ते ब्लड वेसल्स जे आहेत त्यांचं बर्स्टिंग व्हायला लागतं. त्या ब्लड वेसल जे छोट्या छोट्या असतात त्या ब्रेक व्हायला लागतात, म्हणून त्यांच्या जे अवतीभोवती त्याचं ब्लड वरच्या साईडला दिसतं, म्हणून रेड डॉट्स दिसतात. ओके, हे जो डेव्हलप होणार आहे मॅक्युलो पॉप्युलर रॅश त्या या हिमोरेजिक मुळे दिसणार आहे. समजते? या हिमोरेजिक मुळे ब्लडचे डॉट डॉट्स दिसायला लागतात स्किनवरती. ओके, बॅक, हातावरती किंवा चेस्ट वरती हे जे काय असतात मॅक्युलर पॅप्युलर रॅश दिसायला लागतात विथिन 3 to 5 days. माइल्ड ब्लिडिंग. आता हिमोरेजिक मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं काय होतंय, इथे ब्लड कॅपिलरीज बर्स्ट होत आहे, म्हणजे इंटरनल ब्लिडिंग इथे दिसणार आहे. गम्सची ब्लिडिंग. गम्स म्हणजे काय, जे तुमचे टीथ असतात टीथच्या अराउंड जो एक स्मूथ आपला जो स्किनचा लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं, गम ब्लिडिंग. आवाज येतोय? येस, आवाज येतोय सर्वांना? Yes, ma'am. ओके, इथे बघा मी तुम्हाला सांगत होते मॅक्युलो पॅप्युलर रॅश हे कशामुळे डेव्हलप होतोय. हे जे काही जस्ट अ मिनिट. ठीक आहे, हा थ्रोम्बोसाइटोपेनिया. याच्यामध्ये काय एक इम्पॉर्टंट फीचर अजून एक आहे, ज्या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये मॅक्युलो पॉप्युलर रॅश बघितलं जाते किंवा सिव्हिअर हेडेक बघितलं जातं, त्याच याच्यामध्ये जे काही थ्रोम्बोसाइट्स आहेत किंवा थ्रोम्बोसाइट्सला दुसरं नाव काय, प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. प्लेटलेट्स तुम्ही बघितलं असेल, जर कोणाला डेंग्यूचं इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याच्यामध्ये त्याचे कॉन्स्टंटली WBCs आणि प्लेटलेट्स हे चेक केले जातात, कारण की ज्यांचं हे इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे प्लेटलेट्सचा काउंट खूप कमी होतो आणि ल्युकोपेनिया किंवा ल्युकोपेनिया म्हणजे ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइट्स काय असतात, WBCs असतात, WBCs. आणि पेनिया म्हणजे काय, खूप कमी प्रमाणामध्ये ज्यावेळेस ल्युकोसाइट्स होतात त्याला ल्युकोपेनिया असं म्हटलं जातं. ओके, आणि याच्यामध्ये वॉर्निंग साइन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये काय, ऍब्डॉमिनल पेन, पर्सिस्टंट वॉमिटिंग, क्लिनिकल फ्लुइड अक्युम्युलेशन, बॉडीमध्ये फ्लुइड अक्युम्युलेट व्हायला लागतं. आता ते पण सांगते मी का. कधी कधी काय होतं, जे प्लाझ्माचं लिकेज होतं आपल्या ब्लड कॅपिलरीज असतात. आता ब्लड मध्ये काय प्लाझ्मा पण आहे. ओके, किती पर्सेंटेज मध्ये प्लाझ्मा असणार आहे? येस, आपल्या ब्लड मध्ये किती पर्सेंटेज ऑफ प्लाझ्मा असतो बघा. ज्यावेळेस या प्लाझ्माचं लीक होतं आणि ते काही साईडच्या टिश्यूज मध्ये एंटर करतात, तिथे अक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड व्हायला लागतं. तर त्याच्यामुळे जे काही फ्लुइड आहे किंवा ते तुमच्या लंग्स मध्ये पण होऊ शकतं, लेग्स मध्ये पण होऊ शकतं, जॉईंट पेन्स मध्ये पण होऊ शकतं. तर याच्यामुळे जे काही फ्लुइड अक्युम्युलेशन आहे अशा सुद्धा टाइप्स बघितले जातात. म्युकोसल ब्लिडिंग, म्युकस मध्ये ब्लिडिंग बघितली जाते, कारण की याच्यामध्ये काय होतंय, हिमोरेज होतंय, म्हणजे जे कॅपिलरीज आहे त्या ब्रेक होत आहेत, म्हणून याच्यामध्ये ब्लिडिंग बघितली जाते. मग दुसरं आहे लिथार्जी, टायर्डनेस, लिव्हर एनलार्जमेंट पण होतं याच्यामध्ये. की या सर्व गोष्टी काय बघितल्या जातात सिम्पटम्स मध्ये. पण जर तुम्ही इम्पॉर्टंटली बघितलं याच्यामध्ये कोणते, एक सॅडल बॅग, दुसरं आहे ब्रेकबोन फीवर आणि मॅक्युलो पॅप्युलर रॅश, थ्रॉम्बोसाइटोपेनिया आणि ल्युकोपेनिया. म्हणजे इथे थ्रॉम्बोसाइट्स कमी होत आहेत आणि WBC सुद्धा काय होत आहे, कमी होत आहेत. ओके, त्यानंतर बघा जे काही पॉझिटिव्ह एजंट आहे, मी तुम्हाला सांगितलं मलेरियामध्ये पॉझिटिव्ह एजंट काय होता, तिथे प्लाझ्मोडियम हा पॉझिटिव्ह एजंट होता. पण डेंग्यू व्हायरस हा कशामध्ये असणारे, डेंग्यू मध्ये असणारे डेंग्यू व्हायरस, जो एक स्वतः व्हायरस आहे. याच्यामध्ये 4 सिरोटाइप्स असतात जे सांगितले तुम्हाला, 1, 2, 3, 4. कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतो हा, फ्लॅव्हिवायरिडीला बिलॉंग करणारे, आणि जीनस काय असणार आहे याचं, फ्लॅव्ही व्हायरस. आता जर तुम्ही बघितलं, हा एक तर एनव्हलप्ड आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक व्हायरस बघता,
त्याच्यामध्ये बघितलंय जसं हा इंटरनल स्ट्रक्चर असणार आहे, हा जर तुम्ही एक्झॅक्टली इथे स्टडी करताय, ओके, याच्यामध्ये जो इनर साइड असणार आहे ती काय असणार आहे, कॅप्सिड. कॅप्सिड जे बाहेरच असणार आहे ते काय असतं, एनवलप. मॅम, ओके, एक्सक्यूज येस मी मॅम. मॅम, येस. तुम्ही जे जीनस सांगत होते, प्लीज त्याला रिपीट करता का? कारण की माझं लीव्ह झाली होती मॅम मी. ओके, इथे कोणत्या जीनसचा आहे तो, तर ते काय आहे, फ्लॅवी व्हायरसचा तो असणार आहे. फॅमिली फ्लॅविवायरिडी, जीनस आहे काय, फ्लॅवी व्हायरस. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर बघता या व्हायरसचं, तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, मी ते तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर बघताय, जी इनर वॉल असणार आहे दॅट इज कॅप्सिड, जे आउटर स्ट्रक्चर हे प्रेझेंट असणार आहे दॅट इज एनवलप, आणि जे स्पाइक प्रोटीन्स असतात ना ते आउटर मेम्ब्रेन वरती त्याच्या प्रेझेंट असणार आहे. जर तुम्ही एक्झॅक्टली जर स्ट्रक्चर इथे बघताय त्याचं तर, ओके, हे आणखी स्ट्रक्चर मॅम, असतं. तुम सेकंड स्क्रीन शो नाही होत आहे मॅम. स्क्रीन नाही दिसत आहे तुम्हाला नाही मॅम. इथे? एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय, इथे लाईट गेलीये, वारं आहे, पाऊस आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्टली इथे वायफायचं कनेक्शन गेल्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये. जस्ट अ मिनिट. आता ठीक आहे. आता विजिबल आहे स्क्रीन? नाही मॅम, लोड होत आहे मॅम. आता दिसत आहे मॅम. मैम स्क्रीन शो नहीं होता है, ठीक आहे. इथे बघा, जो हे स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय, आतमधली जी मेम्ब्रेन असणार आहे ती कोणती असणार आहे, कॅप्सिड. जो एक्सटर्नल वॉल आहे ही असणार आहे एनवलप, आणि हे जे वरती स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील त्यांना काय म्हटलं जातं, दिस आर द स्ट्रक्चरल प्रोटीन्स ऑफ द व्हायरस. याच्यामध्ये कॅप्सिडला सी म्हटलं जातं, एनवलपला हे म्हणलं. तुम्ही जे काही 3 प्रोटीन्स असणार आहे याच्यामध्ये, कॅप्सिड, प्री मेम्ब्रेन आणि एनवलप हे प्रेझेंट असणार आहे. जो यांच्यामध्ये डीएनए आहे तर पॉझिटिव्ह सेन्स सिंगल स्टँडर्ड आरएनए जिनोम असणार आहे. ओके, यांचे जे तुम्ही आता हे तुमच्यासाठी डायग्नोस्टिक्स टेस्ट मध्ये तुम्हाला हे कळेल, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करते इथे. NS1 to NS5 पर्यंत जे काय अँटीजन प्रेझेंट असणार आहेत, आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत या स्ट्रक्चरला जरी हे प्रोटीन्स असतील पण आपल्या बॉडीसाठी हे कसे आहेत, अँटीजन्स आहेत. ओके, तर यांना कसं डिनोट केलं जातं, NS1, NS2, NS2, NS3. ज्यावेळेस हे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज केले जातात, ओके, त्याच्याप्रती आपली बॉडी काय करणार आहे, अँटीबॉडीज प्रोड्यूस करणार आहे. जर एखादं सॅम्पल तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला चेक करायचे की या पर्सनला डेंग्यू झालेला आहे की नाही, तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, इलायझामध्ये ज्यावेळेस तुमचं ऑलरेडी जे इलायझाच्या प्लेट्स असतात त्याच्यामध्ये NS1 नी हे ऑलरेडी कोटेड असतील, ज्या तुमच्या प्लेट्स असतील त्या NS1 नी ऑलरेडी काय असतील, कोटेड असतील. कारण की का, कारण की डेंग्यूचा जो स्ट्रक्चर आहे आउटर मेम्ब्रेन वरती NS1 प्रेझेंट असतात. इथे ऑलरेडी NS1 कोटेड असतील, आणि ज्यावेळेस तुमचं ब्लड मधलं सिरम ऍड केलं जाईल आणि ज्यावेळेस अँटीबॉडीज बाइंड करतील याला, तर तुम्ही सांगू शकता की हा या पर्सनच्या बॉडीमध्ये जर अँटीबॉडीज आहेत NS1 साठी, इन्फेक्शन त्याला NS1 चं झालेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता की त्या व्यक्तीला डेंग्यूचं इन्फेक्शन झालंय की नाही. ओके, जस्ट बिकॉज त्या पर्सन मध्ये अँटीबॉडीज आहे, आणि अँटीबॉडीज कधी निर्माण होऊ शकतात, त्याच वेळेस ज्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होत आहे किंवा अँटीजन्स एंटर करतायत. ओके, तर याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. म्हणून इम्पॉर्टंट हे नाव परत एकदा नोट डाऊन करा, NS1 हे आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केलं जातं किंवा डायग्नोसिससाठी याचा वापर होणार आहे. ओके, त्यानंतर बघा, जी व्हायरस ट्रान्समिशन सायकल आहे, आता इथे ट्रान्समिशन बोलते मी, ज्या प्रकारे आपण मलेरियाची ट्रान्समिशन सायकल बघितली त्याच प्रकारे ही सुद्धा ट्रान्समिशन सायकल आहे, कारण की याच्यामध्ये वेक्टर सेम आहे. ओके, वेक्टर जर डिफरंट असला असता तर याच्यामध्ये सायकल कदाचित दुसरी असली असती, पण इथे ट्रान्समिशन सायकल एक आहे, जस्ट लाईक मलेरिया. म्हणजे काय, ज्यावेळेस एक फिमेल मॉस्किटो बाईट करणारे इन्फेक्टेड पर्सनला त्याच्या बॉडीमध्ये हे इन्फेक्शन येणार आहे, म्हणजे डेंग्यू व्हायरस एंटर करणारे त्या मॉस्किटोच्या आतमध्ये. जो इन्क्युबेशन पिरियड असतो, या इन्क्युबेशन पिरियडला काय म्हटलं जातं,
की त्या टाइममध्ये तो व्हायरस मल्टिप्लाय होतोय आणि जेवढं सफिशियंट अमाऊंटमध्ये लागणार आहे कशासाठी, एखादं सिम्पटम शो करायला, ते इथं जनरेट होणार आहे. म्हणजे इन्क्युबेशन इन मॉस्किटो, दॅट इज द व्हायरस रेप्लिकेट्स इन मॉस्किटोज मिडगट. जरी तो मिडगट मध्ये रेप्लिकेट करणार आहे, त्याचं जे काही मॅच्युरेशन होणार आहे ते कुठे होणार आहे, सलायव्हरी ग्लँडकडे. म्हणजे मिडगटमध्ये ते रेप्लिकेट करतो आणि त्यानंतर ट्रान्सफर करणारे कुठे, सलायव्हरी ग्लँड्सला, ओव्हर 8 to 12 days. ओके. ना आता जी ट्रान्समिशन सायकल आहे, आता या मॉस्किटोमध्ये पण काय इन्फेक्शन आलंय. आता हा मॉस्किटो ज्यावेळेस हेल्दी पर्सनला जाऊन बाईट करेल, त्याच्या सलायवामध्ये जे काही व्हायरस प्रेझेंट आहे तो दुसऱ्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जातो, म्हणजे स्प्रेड होतोय. वायरेमिया इन ह्युमन्स. मग 4 days आफ्टर बिंग बिटन, ज्यावेळेस बाईट करतो एक इन्फेक्टेड मॉस्किटो कुणाला, हेल्दी पर्सनला, त्याच्या 4 दिवसामध्ये त्याच्या बॉडीमध्ये जे व्हायरॉन्स आहेत ते काय करायला लागतात, सिम्पटम शो करायला लागतात. and that lasts for 5 to 12 days. सिम्पटम्स अबाउट 5 days आफ्टर बाईट, 5 दिवसाच्या बाईट नंतरच त्या बॉडीमध्ये, त्या ह्युमनच्या बॉडीमध्ये हे सिम्पटम्स दाखवायला लागतात. आपण सिम्पटम्स ऑलरेडी स्टडी केलेत. त्याच्यामध्ये जे काय असतील हॉलमार्क सिम्पटम्स असतील की याच्याद्वारे लगेच बघितलं जातं की हा बाबा याला हे इन्फेक्शन होऊ शकतं. ज्यावेळेस बायलरुबिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढणार आहे एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये, त्याची स्किन कशी, पूर्ण बॉडी कशी अपिअर करेल, येलो कलरची, तर त्याच्यामध्ये तुम्ही लगेच सांगू शकता याला जॉइंडिस झालाय. किंवा तसंच याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कसं असेल, एक तर सॅडल पीक वाला फीवर असेल, दुसरं काय आहे, ब्रेकबोन फीवर असेल त्याच्यामध्ये, आणि तिसरं एकतर मॅक्युलो पॅप्युलर रॅश. या 3 टाईपच्या गोष्टी सांगू शकतात की त्या व्यक्तीला डेंग्यूचं इन्फेक्शन झालंय की नाही. ओके, दिस वॉज अबाउट व्हायरस ट्रान्समिशन सायकल. हे ऑलरेडी आपण बघितलंय इथपर्यंत की एक इन्फेक्टेड पर्सनला मॉस्किटो बाईट करते, त्याच्यानंतर इन्क्युबेशन टाइम येणार आहे ज्याच्यामध्ये व्हायरस रेप्लिकाय करतो तिच्या बॉडीमध्ये, आणि त्यानंतर ती एका ज्यावेळेस हेल्दी पर्सनला जाऊन बाईट करते तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन ते जात आहे. ओके. आता ही तुम्ही जी ट्रान्समिशन सायकल बघितली ती तर ठीक होती, पण आता सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे डेंग्यू व्हायरसची लाईफ सायकल. म्हणजे इंटरनली ज्यावेळेस आपण ह्युमनच्या बॉडीमध्ये बघितलं होतं रिलेटेड टू मलेरिया, आपण बघितलं की तो पहिला लिव्हरला इन्फेक्शन कॉज करतंय, लिव्हर नंतर आरबीसीज ला इन्फेक्शन जात आहे, आणि आरबीसीज ज्यावेळेस बस्ट होतात त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये हे सिम्पटम्स दिसायला लागतात. त्याच प्रकारे व्हायरस ज्यावेळेस, म्हणजे डेंग्यूचा व्हायरस ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, तोही कोणत्या पार्टवरती इन्फेक्शन दाखवतोय, तर कशा पद्धतीने दाखवताय याच्यामध्ये तुम्हाला इथे लक्ष द्यायचंय. ओके. ज्यावेळेस एक होस्ट ऑर्गॅनिझमला मॉस्किटो बाईट करतो त्याच्यामध्ये ते व्हायरॉन्स जाणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस एंटर करतील ते व्हायरॉन्स, ते एक्झॅक्टली करतात काय, जे आपल्या बॉडीमधले मोनोसाइट्स आहेत किंवा मायक्रोफॅजेस. व्हॉट आर मायक्रोफॅजेस? हे काय असतात, डब्ल्यूबीसीचाच एक टाईप असतो. ओके. या डब्ल्यूबीसीच्या आतमध्ये ते एंटर करतात. आता एंटर कसं करणार, काहीतरी पद्धत असेल ना, की जसं आपण म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये एखादं ग्लुकोजचं आतमध्ये इंटेक केलं जातंय, म्हणजे पॅसिव्ह मुवमेंट होतीये का ऍक्टिव्ह मुवमेंट होतीये तिथे, म्हणजे पॅसिव्ह मध्ये फक्त हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जात आहे. पण ज्यावेळेस मायक्रोफॅजेस मध्ये एखादा व्हायरस जातोय, कशा प्रकारे जातोय, तो एंडोसायटोसिसने जातोय. एंडोसायटोसिस म्हणजे काय, समजा हा डब्ल्यूबीसी आहे, हा डब्ल्यूबीसी काय करतो, एक स्ट्रक्चर अशा पद्धतीने फॉर्म करतो की त्याच्या आतमध्ये हा व्हायरस काय करणार आहे, इंटेक व्हायला लागतो, आणि ऍट द एंड हा डब्ल्यूबीसीच्या आतमध्ये कम्प्लिटली हा व्हायरस असेल. ओके. एंडोसायटोसिस म्हणजे गिळण्याचा प्रकार येतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अमिबा बघितला असाल, अमिबा कोणत्या टाईपच्या म्हणजे यांनी फूड इंटेक करणारे, एंडोसायटोसिसने तो फूड इंटेक करतो. तर त्याच्यामध्ये मायक्रोफेजेस व्हायरॉन्सला कसं करतात, एंडोसायटोसिसने बॉडीमध्ये घेतात. ज्यावेळेस हे व्हायरस एखाद्या डब्ल्यूबीसी मध्ये किंवा सेलमध्ये आता एंटर करतील, एंटर केल्यानंतर एक्झॅक्टली काय करतात, ते त्यांचा व्हायरसचा जो आरएनए आहे तो रिलीज करतात. आता जो सेल बघितला तुम्ही, सेलचा जो पूर्ण बाहेरचा पार्ट असतो तो काय असणार आहे, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये एकदा आरएनए आला, आता एक्झॅक्टली व्हायरसेसला आपल्या बॉडीमध्ये काय हवं असतं, का बरं ते होस्ट स्पेसिफिक असतात, त्यांच्याकडे कोणती स्वतःची मेकॅनिझम नाहीये किंवा मशिनरी नाहीये, कोणाला माहितीये का? येस. व्हायरसेस आपल्या एखाद्या होस्ट बॉडीवरती का डिपेंड असतात, कोणाला माहितीये? येस मानसी.
तर इथे इम्पॉर्टंट आहे बघा, व्हायरसेसकडे स्वतःचे रायबोझोम्स नसतात. रायबोझोम्स कशासाठी इम्पॉर्टंट आहे? प्रोटीन सिंथेसिससाठी. आता ज्यावेळेस या व्हायरसेसकडे स्वतःचा म्हणजे रायबोझोम नाहीये, तर ते ह्युमन्सच्या बॉडीमध्ये सेल्समध्ये ज्यावेळेस एंटर करतात, आपला रायबोझोम्स यूज करून स्वतःचे प्रोटीन सिंथेसिस करतात ते. ओके, म्हणजे आपल्या मेकॅनिझमला स्टॉप करून स्वतःचं मेकॅनिझम कॅरी आउट करतात. म्हणजे त्यांच्या आरएनएचा काय होणार आहे? आता त्यांचे प्रोटीन फॉर्मेशन सुरू होणार. ज्यावेळेस त्यांचे प्रोटीन्स प्रोड्यूस केले जातात, या स्लाइडमध्ये बघा एक्झॅक्टली इथे व्हायरस कुठे येणार आहे? सायटोप्लाझम मध्ये. आरएनए पूर्ण रिलीज केला जातो, त्याच्याद्वारे काय केले जात आहेत? त्यांचे प्रोटीन फॉर्मेशन होत आहे. प्रोटीन्स आर प्रोड्युस्ड. ओके, आता हे प्रोटीन्स आउटर कोटिंग नाहीये प्रोटीन्सला, किंवा वायरियॉन जे म्हणजे रेप्लिकेट होत आहे, त्याच्यामध्ये ही जी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्या जी मेम्ब्रेन आहे त्याच्या युजने ते त्यांचे आउटर कोटिंग इथे प्रोड्यूस करतात. ओके, ते पहिले कुठे जातील? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तिथे त्यांचं फॉर्मेशन होत आहे, रेप्लिकेशन होत आहे. पण फर्दर जे मॅच्युरेशन होणार आहे ते कुठे होणार आहे? गॉल्जी कॉम्प्लेक्स मध्ये. गॉल्जी कॉम्प्लेक्स. गॉल्जी कॉम्प्लेक्स मध्ये त्यांचं मॅच्युरेशन होत आहे. मॅच्युरेशन झाल्यानंतर एक्झोसायटोसिस, ज्या प्रकारे एंडोसायटोसिसने काय केलं? व्हायरसला आतमध्ये घेतलं, आता एक्झोसायटोसिसने ते व्हायरसेसला बाहेर टाकलं जात आहे. ओके, ही आता समजा इथे एक व्हायरस आला होता, त्यांनी त्याचा आरएनए रिलीज केला. आता खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरसेस इथे बनत आहेत, आणि एका सेलला जर यांनी इन्फेक्ट केलंय, तर इथे भरपूर प्रमाणामध्ये व्हायरसेस रिलीज केले जातात एका सेलला इन्फेक्शन झाल्यानंतर, आणि ते थ्रू आउट द बॉडी काय करतात? आता इन्फेक्शन कॉज करतात. ओके, आपण बघितलं होतं मलेरियामध्ये लिव्हर कडून ते कुठे जात आहे? लिव्हर कडून ते जाणार आहे आरबीसीस कडे. तर इथे आपण बघतोय की एंडोसायटोसिसने कसं एकदा व्हायरस आतमध्ये आला, त्याचं जे काही आरएनए आहे तो रिलीज केला जातो इनसाइड द सायटोप्लाझम. रिलीज झाल्यानंतर त्याचं रेप्लिकेशन होईल, त्याचं प्रोटीन सिंथेसिस होईल. जे प्रोटीन्स म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याच्या हेल्पने जे त्यांचे आउटर मेम्ब्रेन्स बनवतात, त्यांचं रेप्लिकेशन जास्त प्रमाणामध्ये होतं. ते गॉल्जी कॉम्प्लेक्सकडे कशासाठी जात आहे? फर्दर मॅच्युरेशनसाठी जात आहे. मॅच्युरेशन झाल्यानंतर यांना काय झालं? कंप्लीट कोटिंग फॉर्म झाल्यानंतर त्यांना एक्झोसायटोसिसने एका सेलच्या बाहेर फेकलं जातं, म्हणजे रिलीज केलं जातं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? बघा, म्हणजे काही कमी प्रमाणामध्ये व्हायरसेस एंटर करत होते, पण जास्त प्रमाणामध्ये ते काय होत आहेत? रिलीज केले जातात. आता हे जे वायरियॉन्स आहेत हे दुसऱ्या सेल्सकडे जातील, त्या सेल्सला इन्फेक्शन करतील, आणि त्या सेल्समध्ये परत या सायकलने ते आत काम करणार आहेत. ओके, तर ही सेल म्हणजे ही सायकल जी आहे ती रिपीट इथे कॅरी आउट होते. म्हणजे असेंब्ली होणार आहे कुठे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये. त्यांचं जे मॅच्युरेशन आहे ते गॉल्जी कॉम्प्लेक्स मध्ये इथे होणार आहे, आणि ते रिलीज केले जातात. मॅच्युअर व्हायरसेस आर रिलीज फ्रॉम द सेल, रेडी टू इन्फेक्ट न्यू सेल्स. ओके, पण ज्यावेळेस एखादं डेंग्यूचं इन्फेक्शन डेव्हलप होत असतं, त्याच्यामध्ये काही स्टेजेस असतात, जसं की कोणतं? फ्रबाईल, क्रिटिकल आणि रिकव्हरी. फ्रबाईल मध्ये काय? जास्त प्रमाणामध्ये इथे फीवर असणार आहे. क्रिटिकल मध्ये पोटेन्शियल फॉर सिव्हिअर लिकेज. व्हॉट इज लिकेज? आता लिकेज काय होणार याच्यामध्ये? क्रिटिकल फेज जो असतो याच्यामध्ये जे लिकेज होत आहे ते कशाचं होत आहे? लिकेज ब्लड ज्या वेसल्स आहेत त्या रप्चर होतात, आणि त्या रप्चर झाल्यानंतर लिकेज होत आहे ब्लडचं, कधी कधी फ्लुइडचं. आता ब्लड एकटा म्हणजे काय? ठीक आहे, पण त्याच्यामध्ये प्लाझ्मा पण तर आहे. ज्यावेळेस ते प्लाझ्मा जाऊन दुसऱ्या टिश्यूज मध्ये अक्युमुलेशन व्हायला लागेल, तिथे फ्लुइड अक्युमुलेशन पण होत आहे. लिकेज ब्लडचं सुद्धा होत आहे. समजते तुम्हाला? इथपर्यंत कळतंय सर्वांना? येस? मानसी, सचिन? येस मॅम. ओके, ठीक आहे. ठीक, इथे बघा, आता ज्या वेळेस हे रिलीज केले जात आहे, हे एकतर मायक्रोफॅजेसला पण इन्फेक्शन करणार आहे, आणि कशाला अजून कशा करताय? मीटिंग इज बिंग ट्रान्सक्राइब्ड. इथे रीड करा, जो फर्स्ट पॉइंट इथे लिहिलाय, लँगरहॅन्स सेल्सला इन्फेक्शन कॉज करताय, आणि मायक्रोफॅजेसला आणि मोनोसाइट्सला पण याचं इन्फेक्शन जात आहे. याच्यानंतर जे लिम्फ नोड्स असतात, लिम्फ नोड्स कशासाठी असतात? ते इम्युन सिस्टीमला मेंटेन करण्याचं काम करतात. बॉडीमध्ये जे सेल्स असतात, डिकेड सेल्स किंवा जे फ्लुइड्स आहेत, त्यांना बॉडीमधून म्हणजे बाहेर काढण्याचं काम हे लिम्फ नोड्स करतात. पण या लिम्फ नोड्स मध्ये हे काय करणार आहेत? रेप्लिकेट करणार.
मग ते इन्फेक्शन कोणाकोणाला करतायत, मोनोसाइट्सला करतायत, मॅक्रोफॅजेसला, एंडोक्रायटिक सेल्स, लिव्हर्स आणि एंडोथेलियल सेल्स यांना सर्वांना ते काय करणार आहेत, इन्फेक्शन इथे कॉज करणार आहे. मग जे प्रायमरी इन्फेक्शन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जी आपली बॉडी ऍक्टिव्हेट होते आणि त्याच्यामध्ये इंटरफेरॉन्स हे रिलीज केले जातात. इंटरफेरॉन्स कशासाठी रिलीज केले जात आहे, ज्यावेळेस बॉडीमध्ये आपल्या जास्त प्रमाणामध्ये व्हायरॉन्स रेप्लिकेट व्हायला लागतात, अशा केसमध्ये बॉडीचं जे डिफेन्स मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये इंटरफेरॉन्स, ज्यांना काय म्हटलं जातं IFN, हे प्रोड्यूस केले जातात आणि जे काही व्हायरॉन्स रेप्लिकेट होत आहेत त्यांना त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांना इनिबिट करण्यासाठी हे काम करतात. ओके, सेकंडरी इन्फेक्शन तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये काही नाही, फक्त हेच जे पॉइंट्स दिलेत म्हणजे IgG रिलीज केले जातात. IgG काय असतात, अँटीबॉडीज असतात. त्याच्या प्रकारे जो सायटोकायनिन स्टॉर्म आहे, आता व्हायरस एवढे जास्त प्रमाणामध्ये जर वाढत असेल तर खूप प्रमाणामध्ये TNF, ILS, इंटरल्युकिन्स, हे ILS म्हणजे काय असतात, इंटरल्युकिन्स 6, 10, 8, हे सर्व काय करणारे एकदाच रिलीज केले जातात. कारण की जो व्हायरसचा इन्फेक्शन आहे तो जास्त प्रमाणामध्ये वाढत असेल तर बॉडीमधले सगळे जे सायटोकायनिन्स आहेत, जे कशाचं काम करतायत, डिफेन्सचं काम करतायत, हे रिलीज केले जातात. एकदाच रिलीज झाले तर याच्यामुळे काय होत आहे, ब्लडच्या ज्या कॅपिलरीज आहेत त्यांच्यामध्ये लिकेज येणार आहे. लीक झाल्यामुळे प्लाझ्मा पण लीक होईल. आता जो प्लाझ्मा आहे तो काय करेल, जाऊन सॅच्युरेट होईल इनसाइड द टिश्यूज, तिथे फ्लुइड अक्युमुलेशन व्हायला स्टार्ट होईल. किंवा जे काही RBCs आहेत त्यांना सुद्धा डॅमेज झाल्यामुळे तिथे काय होईल, मॅक्युलोपॅप्युलर रॅश बघितला जाईल किंवा रेड डॉट्स हे बॉडीवरती बघितले जातात. प्लाझ्मा लिकेज पण इथे होतंय. आणि थ्रोम्बोसाइटोपेनिया, थ्रोम्बोसाइट्स म्हणजे काय, इथे प्लेटलेट्स असतात आणि पेनिया इज अ कंडिशन ज्यावेळेस तो काही नॉर्मल काउंट आहे तो कसा होतो, डिक्रीज होतो. मग तो ल्युकोपेनिया पण म्हटलं जातं. ल्युकोपेनिया इज रिलेटेड टू WBC. थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे काय, थ्रोम्बोसाइट्स म्हणजे प्लेटलेट्स, इथे प्लेटलेट्स सुद्धा काय होतात, कमी होतात. म्हणून तुम्ही डेंग्यू मध्ये बघितलं असेल, डॉक्टर त्यांच्या कॉन्स्टंटली प्लेटलेट्स काउंट चेक करत असतात, WBCचा काउंट चेक करत असतात, कारण की हे जे काय आहेत साईड इफेक्ट्स जे याच्यावरती बघितले जातात. ओके, जर तुम्हाला एक्झॅक्टली कळालं असेल की जर ट्युमर नेक्रोटिक फायबर्स हे पण रिलीज केले जातात आणि इंटरफेरॉन्स पण रिलीज केले जातात, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये डेंग्यूच्या याच्यामध्ये बघितले जातात. जर तुम्ही डायग्नोसिस हे जर बघितलं, कोरिलेट केलं डायग्नोसिस बद्दल, तर NS1 हा तर आहेच, पण त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही हे म्हणजे अँटीबॉडीजचं जर कॉन्सन्ट्रेशन बघितलं तरी सुद्धा तुम्हाला समजू शकतं की त्या पर्सन मध्ये हे इन्फेक्शन झालंय की नाही. ओके, आता जी वेक्टर सायकल आहे, आपण जी ट्रान्समिशन सायकल बघितली, जिथून इन्फेक्टेड पर्सन कडून अनइन्फेक्टेड पर्सन कडे जात आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला इन्फेक्शन झाले त्याच्याकडून ज्या व्यक्तीला झालं नाही त्याच्यापर्यंत इन्फेक्शन जात आहे वाया वेक्टर. ते एक बघितलं. बॉडीमध्ये सेल्युलर लेवलवरती हा जो इन्फेक्शन आहे व्हायरसचं ते कसं होणार आहे हे आपण बघितलंय. आता जी वेक्टर सायकल आहे, इथं वेक्टर कोण आहे, मॉस्किटो. आणि मॉस्किटोची लाईफ सायकल कशी आहे ही आपण सेम मलेरियामध्ये पण बघितली होती, तेच इथे असणार आहे. इथे जर एडिस इजिप्टी म्हणजे काय, प्रायमरी वेक्टर आहे. आणि दुसरा अजून एक वेक्टर आहे जो डेंग्यूच्या ट्रान्समिशनसाठी काम करतो, तो कोणता आहे, एडिस अल्बोपिक्टस. ओके, एडिस इजिप्टी आणि दुसरा आहे एडिस अल्बोपिक्टस. ओके, लाईफ सायकल जर बघितली तर तेच आहे, एक एग असणार आहे, त्यानंतर लार्वी, प्युपा अँड अडल्ट. याच्यामध्ये पहिलं रेझिस्टन्स टू डेसिकेशन म्हणजे म्हणजे बर्स्टिंग पासून ते कसे असतात, ते रेझिस्टन्स असतात. जर लार्वी बघितलं ते कसे आहेत, 4 इन्स्टार्स म्हणजे जे स्टेजेस असतात, म्हणजे 2 दिवसानंतर त्याचं सेकंड इन्स्टार स्टार्ट होतं, त्याच्या 2 दिवसानंतर पुढचा स्टेज स्टार्ट होतो. दोज आर द इन्स्टार्स. मग ही लार्वी नंतर असणारे प्युपा, जी ही प्युपाची स्टेज असते ती एक ककुन लाईक स्ट्रक्चर मध्ये असतात, म्हणजे ते हालत नाही, काही फीड पण नाहीत करत, फक्त ते तशाच स्टेप मध्ये प्रेझेंट असणार आहे, दॅट इज प्युपा. त्यानंतर जो काही मॉस्किटो आहे तो इमर्ज करणारे फ्रॉम दॅट वॉटर, किंवा जे स्टॅग्नंट वॉटर आहे जिथे एग लेईंग झाली होती तिथून हे अडल्ट मॉस्किटोज काय केले जाते, रिलीज केले जाते. ओके, त्याच्यामध्ये बघा इथे एक्सप्लेन केली आहे. पहिलं तर हे जो मॉस्किटो आहे तो काय करणार आहे, एग्स ले करणार आहे. ते एग वॉटरच्या याच्यामध्ये असल्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये जर वॉटर प्रेझेंट असेल तरच या एगचं हॅचिंग होतं, नाहीतर याचं हॅचिंग होत नाही. तर एग्स नंतर लार्वी प्रोड्यूस होते. लार्वी लिव्स इन वॉटर, दे डेव्हलप इन टू प्युपा. त्यानंतर ते काही दिवसामध्ये 5 दिवसामध्ये प्युपा लाईक स्ट्रक्चर बनतंय. बघा इथे
हे कसं असणार आहे, इमोटाईल असणार आहे, हलणार नाहीये, नॉन फिडिंग स्टेटमध्ये असणार आहे, काहीच इनटेक नाही करत आहे. आणि त्यानंतर काही दिवसानंतर हे 2 ते 3 दिवसामध्ये अडल्ट स्टेजमध्ये मॉस्किटो डेव्हलप होतो. तर स्पेसिफिकली तुम्ही जर याचा मॉस्किटो बघितला, डेंग्यू मॉस्किटो, तो ब्लॅक व्हाईट स्ट्रिप्ड बॉडी असते त्याची, व्हाईट लाईन मेकिंग ऑन द थोरॅक्स, त्याच्या थोरॅक्स रिजन वरती पण या व्हाईट लायरिन्स असतात. आणि एक्सट्रिन्सिक इन्क्युबेशन पिरियड जर यांचा बघितला तर किती असणार आहे, 8 to 12 डेज पिरियड साठी ते काय करतात, रेप्लिकेशन त्यांचं वाढवतात. आता इथे अजून एक वर्ड आहे, ट्रान्स ओव्हेरियल ट्रान्समिशन. ट्रान्स ओव्हेरियल म्हणजे काय, त्याचं व्हर्टिकल ट्रान्समिशन होणार आहे. म्हणजे समजा एक मॉस्किटो काय इन्फेक्टेड आहे, ती जी एग ले करेल तर त्याचं इन्फेक्शन त्या मॉस्किटोमध्ये पण म्हणजे त्या एग्स मध्ये पण जाणार आहे. आता जे रिलीज करणार आहेत ना ते मॉस्किटो, म्हणजे एक्स मधून परत जी फर्दर स्टेट बनते, लार्वी, प्युपा, परत अडल्ट, ते जे मॉस्किटोज असतील फ्रॉम दॅट इन्फेक्टेड मॉस्किटो, त्यामध्ये सुद्धा हा व्हायरस असणार आहे डेंग्यूचा. ओके, दॅट इज ट्रान्स ओव्हरियल ट्रान्समिशन ऑफ व्हायरस. ओके, हे कशामध्ये होतं, मलेरियामध्ये होतं का, तर नव्हतं. हे फक्त ट्रान्स ओव्हरियल ट्रान्समिशन हे याच्यामध्येच बघितलं जातं, डेंग्यूमध्येच बघितलं जातं. आता सेकंडरी जो वेक्टर आहे, सोर्स रिडक्शन, म्हणजे जर तुम्हाला हे म्हणजे रिड्यूस करायचं असेल वेक्टरलाच, तर काय करू शकता तुम्ही, जे काही स्टॅग्नंट वॉटर आहे, जो वेक्टरची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी याची पाण्याची गरज आहे, स्टॅग्नंट वॉटरची गरज आहे, हे जर तुम्ही इलिमिनेट केलं, म्हणजे तुम्ही सोर्सच इलिमिनेट करताय जिथे मॉस्किटोज ब्रीड करतात. त्यानंतर दुसरे काय मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, तर लार्विसाइड. लार्विसाइड्स काय असतात, असे बॅक्टेरिया, बीटीआय ही काय बॅक्टेरियाज आहेत, ते काय करतात, ही लार्वी आहेत, ते बॅक्टेरिया त्या लार्वीवरती फीड करतात आणि लार्वीला ग्रो नेत होऊ देत. त्यानंतर आहे अडल्ट किलिंग. आता जे अडल्ट मॉस्किटो आहेत त्यांना फॉगिंग थ्रू तुम्ही कमी करू शकतात, पायरेथ्रॉइड फॉगिंग. पायरेथ्रॉइड काय इन्सेक्टिसाइड आहे आणि याची फॉगिंग केली जाते, म्हणजे स्प्रे केलं जातं. ओके, आणि त्यानंतर आहे बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये एक तर आहे वॉलबाचिया, आणि त्यानंतर अजून एक आहे, कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, कोणाला आठवतंय का? येस, कोणता फिश आहे तो? येस, कोणी रीड केलाय? गॅम्ब्युसिया ॲफिनिस. हा काय करतो, हा फिश आहे जो लार्वीवरती फीड करणार आहे आणि त्या लार्वीची ग्रोथ स्टॉप करणार आहे, जेणेकरून या लार्वी फर्दर स्टेटमध्ये जात नाही आणि अडल्टमध्ये कन्वर्ट होत नाहीत. ओके, एपिडेमिओलॉजी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? जो काय आपण डेंग्यूचा पार्ट आतापर्यंत बघितलाय, तो स्प्रेड कसा होतोय, बॉडीमध्ये त्याचं इन्फेक्शन कशा प्रकारे होणार आहे, हे कळालंय सर्वांना? येस मॅम. एक मिनिट. ठीक आहे, नोट्स ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केल्यात. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता रिलेटेड टू डेंग्यू मलेरिया, जो काही आपला पार्ट कव्हर झालाय. कारण की आपण सॅटर्डेला टेस्ट कंडक्ट करणार आहोत, तुम्हाला सगळ्यांना ती टेस्ट अटेम्प्ट करायची आहे. ओके, त्याच्यामध्ये एकतर मी पीवायक्यूज टाकेल किंवा जे काही फ्रेश क्वेश्चन्स असतील रिलेटेड टू टॉपिक ते ऍड करेल. इज इट क्लिअर? आताचं लेक्चर कळालंय तुम्हाला सर्वांना? मॅम, हा बोला. एक्सक्यूज मी मॅम, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की जे सॅटर्डेला आपली क्लास होणार आहे ते इंडिव्हिज्युअल कोणत्या एक टॉपिकवर होणार